माय 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 सुषमा, तू सून घरी लोणचं? मला तर काल खोटंच वाटलं होतं बाई. माय बाई बबली, तू लोणचं घालून राहिली काय व? आई, काय झालं सविता काकूले? सविता काकू, काय झालं? तुम्हाला पाहिजे का लोणचं घालून? लागलं तर तुम्हाला बी देतो मी लोणचं घालून. फ्री मध्येच देतो, पैसे बी नका देऊ. सुषमा, माय बाई किती मस्त मसाला तयार केला व. मी आणतो ना आधी. बबली, माय हातचं लोणचं तर सळतेच बिचारे. देशील काय मला? खरोखर दे मला घालून. खरोखर सुषमा, लय भाग्यवान आहेस बाई तो. बरं झालं त्या रिंकूची सोडून दिलं तिले. तिचीच हमाली करायला लागत होती तुले. आता पाय, सुनीचं तुला काही टेन्शन बी नाही आणि सून तुला घरातलं काही टेन्शन बी देत नाही. सांग बापा 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 बापा, मैसून तर काही कामाची नाही आहे व सुषमा. काकू, असं म्हणू नये कोणाले. सगळ्याच सुना चांगल्या असतात. बोलू दे बबली तिले. ते की आपल्या म्हटलं ऐकत नाही. जे बोलायचं आहे ते बोलतेच ते. बबली, एक काम कर, मी वाटी आणतो, तू लोणचं घाल, मला वाटीभर देजो. मी खाऊन पाहतो आणि मी बाजारातून अंडे आणतो, मला लोणचं घालून देतो तो टेस्ट पाहिल्यावर. हा सविता काकू, तुम्हाला आवडलं तर देतो घालून. चल मग मी येतो मी घरून. सविता काकूचा तर हसाच येते आई मला तर. जाऊ दे बबली, आण, मी करू लागू का तुला काही? आई, तुम्ही गॅस पाशीचा. गॅसवर तेल ठेवलं, ते थंड झालं की मला आवाज देता. ठीक आहे बी, त्या मतानं. हे मोठं कालो कुलो सगळं तूच करतं काय? पाहिजे वेळेला भरणे उचलू नको. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ आई, मी करतो बरोबर. जा तुम्ही. तेल थंड झालं की आवाज देता मला. आता मस्त लोणचं करतो. बंटीला एकदम आवडलं पाहिजे, सगळ्याला आवडलं पाहिजे. आणि मी स्वतः जाईन घेऊन शांता काकूच्या घरी. काकू, घ्या लोणचं. अशी पाहिजे सून, कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही आणि सगळा धंदा करणार आधी. सविताबाई, बघा सविताबाई रस्त्यात दिसली आता. माय बाई, शकुनाबाई, कुठे चालली शकुनाबाई? सविताबाई, मी त्याच घरी राहिली होती. कुठे चालली तू? कायच्यासाठी शकुनाबाई? का हो, कपडा गिपडा घेऊन आता. आणि शांती आलती काय घरी? काही म्हणे काय? असं केलं की तसं केलं शकुनाबाईनं? काही विषय काढला काय? आता तर भेटलं माहिती काल असता त्या झापरूच्या पोरीचं पाण्यात घालणं होतं. बारशाचा कार्यक्रम होता ना, कार्यक्रमात गेलतो आम्ही. तशी रिकामी असते तर मग बोलली असती, पण कार्यक्रमांनी सगळे लोक समोर काय म्हणेन? स्वतःची फोतरी झाली ते सांगेन का मला शांताबाई? पण शकुनाबाई अंदरून लय करपली बरं शांताबाईच्या. सांगेन कोणाले? जाऊ दे, येतो मग. सुषमाबाईच्या घरी चालली मी. तिची सून लोणचं घालून राहिली. लागेन तर घेऊन जाय तुला जरासं. जाय आताच. चल, वाटी आणतो आता. वाटीभर लोणचं घेऊन जातो. इले सांगतो ना, सोन्याच्या मायले अन्न म्हणतो मस्त लोणचं घातलं तिनं. सोन्याची माय ऐकाय घरी, सोन्याची माय आली. काय झालं सविताबाई? सोन्याची माय एवढं चांगलं लोणचं घालून राहिली सुषमाची सून. बबली, जाणं पाहिनं, अन्न वाटीत आणशील तर मी चालली घरी. नाही तर मला त्या घरची वाटी देतं काय? वाटीभर आणतो मी, मग आंबे आणून तिलीच म्हणतो मला लोणचं घालून देऊ एवढं मोठं. जाय बरं, वाटी आण. काय करतं? घरी गेली आणि सुरीनं मला धंदा सांगितला. अटकलं, राहिलं मला लोणचं खायचं. नाही, आता मी पहिले बबलीच्या घरचं लोणचं खाऊन पाहतो आणि मग जातो बाजारात आंबे आणतो. एवढे लय मोठं लोणचं घालायला लावतो मी आता रोज खायसाठी. मला लय आवडते लोणचं घरचं. सविताबाई, घे. माय बाई, कशी करतो हो तू? सोन्याची माय तुला वाटी म्हटलं, वाटीच आणते. मोठी प्लेट आणते जराशी. 2 फोडी लोणच्याच्या शिल्लक आल्या असत्या. मला भाकरशी खायला 2 दिवस शिल्लक पुरल्या असत्या. सविताबाई, लालूच बरी नाही ना. लोणचं कोणी थोडंच घालत असते ना. वाटीभर लोणचं चवीपुरतं बस झालं. हेच तर दिलं कोणाचं तर मन दुखते. इकत आण आंबे आणि घालेलेला, आणि तू तिच्या घरी वाटीभर नेऊन देतो. घे, भल्लीच करते. आण दे. वाटी आणून देतो मी, लोणचं जरासं घेऊन. हा, लोणचं आणते. हे रिकामी वाटी आणून देणं बी कठीण आहे. पुष्पा, कसा झाला पुष्पा कार्यक्रम झापरूच्या घरचा? शांताबाई, एकदम मस्त झाला. का पुष्पा, ते सांगितलं मग माधुरीले? आता धीरे बसल्या तूच कर म्हणून. आपण झापरूला सांगितलं ना तू? हा शांताबाई, सांगितलं म्हणे ना ते. करतो म्हणे पुष्पा काकू मी आता. शांताबाई, तिने मला मजुरीचं विचारलं. मजुरी किती झाली, काय झाली?
दिले काय पैसे मग माधुरीनं? नाही नाही, मी देऊन देईन म्हणे काकू तुमचे पैसे. म्हणू दे, मी देऊन देईन पुष्पा तुला. शांताबाई काय किती चांगली आहे. कोणी करत नाही भाजेसाठी एवढं. शांताबाईनं एवढं केलं. शांता काकू, बापरे, मी म्हणून राहिलो कोणत्या बायात. आम्ही जाऊ ना दोघी जणी, पुष्पा आणि मी. शांताबाई इकडे इकडे. आली आली पुष्पा, एवढं टोपलं खाली करू दे. आलीस? कोविलच वांग्यात रे, 2-4 दे जा मला भाजीले. हा शांता काकू, देतो देतो. तिथे थांबा तुम्ही धुऱ्यावर. सगळं झालं की आलोच मी वांगे घेऊन. पुष्पा काय झालं पुष्पा? कधी शांताबाई कॉम्रेड भरली चमक निघून राहिली. नेता का एवढं टोपलं तू? आण ना, आणते नेतो. पुष्पा आता आराम करतो. तुला फक्त विचारलं ना वांग तुला चालतं का? तो बातच हाव म्हणस. फक्त ना जीव धंदा करू करू शरीराला जरा आरामही पाहिजे. हाव ना शांताबाई, आता परिस्थितीच तशी आहे शांताबाई, करावंच लागते. असू दे, जीव चांगला असला तर सगळं चांगलं होईल, आणि जीव जर चांगला नसला तर काय करशील पुष्पा? आराम करतो आता. शांताबाई आई बाई तर बरं आहे पुष्पा, नाही तर काय मी काय केलं असतं ते. का शांताबाई घेतले नाही का वांगे मग? गेले नाही काय घरदाण्यानं काही? तुला सांगू पुष्पा, घरदानी बी सवितासारख्या बैलेच बस्तर येतात. तोंडाला मागायचं तर देत नाहीत, आणि सविता जशी चोरून नेते की नाही, मग म्हणतात की बाया अशा करतात आणि तशा करतात. आपण तोंडाला मागशील तर देत नाहीत. जाऊ दे, विकत आणून खाजो. का शांताबाई मग काय मनुष्य साखरपुडा झाला का शांताबाई? काय करतो माय पुष्पा, मैसून नाराज नाराज आहे निरा. माया सुनीले बाय बाय निघुंगलं. माय बाई 2 वाजता पूर्वी येत होत्या सखूबाईले, कहून निघुंगलं मग? पुष्पा मैसून नाही म्हणे ना, देऊ नको म्हणून त्या पप्प्याले. तुला माहित आहे काय, पप्प्या तो रंगाचा ढंगाचा काही कामात आहे काय? एवढी चांगली पोरगी मनीषा. तसंच आहे बाई, बऱ्याचं बुरं होते आणि बुऱ्याचं बरं होते. जमानाच तसा आहे शांताबाई. मायाच्याहून मला सगळं समजलं. चल आता, सविता नाही वाटते, चललो मी दुकानात. राजाजी मी आवाज देऊन राहिली, कुत्रं नाही की भुकून राहिलं? काय झालं सविता? काय झालं म्हणता अजून? कुठे पडले होते दारू पिऊन? मला नाही काय म्हणतात होतं. तोंड नका लागू तुम्ही मापासून. सांगा पहिले, दारू पिऊन कुठे पडले होते? आणि मला पैसे द्या म्हणतो साडी आणायले, मला दिले नाहीत. आणि दारू कोण पेले तुम्ही? तुम्ही पेत नसता ना कधी. सविता मला दुकानात जाऊ दे. तू दुकानात जाऊ दे, दुकानात जाऊ दे. दारू पिणं शिकले आता. आज लोक दारू ना पेत जा तुम्ही. फसवलं मला तुम्ही दारू पिऊन. तू माझ्यासमोर भांडण करायला मूड आहे का तू? या चांगलं कर मला, नाही तर मी सगळं कामाधंदे बंद करतो. अरे राजे काय झालं रे? आई काही नाही झालं. आई खोटं बोलून राहिले ते. त्याला मी विचारपूस करून राहिली, दारू कोण पेले, काय पेले, पैसे कुठून आणले, चालले गेले. राजा सविता शांततेने विचारणं, म्हणजे भांडणं करून नको विचारू. आई शांततेनेच विचारू राहिली. अजून कसं विचारू तुम्ही सांगा. चल घरात चल. जेवण केलं त्यानं? नाही जेवणही नाही केलं, तसे चालले गेले. सविता असं नवऱ्याला जीव खाऊ घाला पहिले, आणि मग अरकान्या गोष्टी बोला. उपाशी पोटी नवऱ्याला जीव खाऊ घातल्याशिवाय पाठवून देऊ नये. आई तुम्ही कशा गोष्टी करून राहिल्या? मी पाठवून दिलं काय? त्याला फक्त विचारून राहिली मी साधी, दारू कोण पेले, पैसे कुठून आणले. मी पैसे मागायचे तर देत नाही, चालले गेले ते डायरेक्ट. त्याच्यात चूक माहीत दिसते, पोराची दिसत नाही तुम्हाला. सविता तशी नाही म्हणून राहिली तुला, मी तुला समजून सांगून राहिली. मी नवरापाशी नवरा असं करून राहिला, मी मायबापाशी मायबापान तसं केलं. नाही नाही आता तर मी लय सटकली मी आता. चल आता मनीषाला जोर नाही आला, माझ्या आईली बी जोर नाही आला ना, बापाला बी जोर नाही आला सविताला बोलवायचा. आता जातो मी माझ्या बापाच्या घरी, भांडण करतो आता चांगलं दोघं संग बी. हां असेच चटकतीन ते. आता लय जीवारून राहिली मी वाटून राहिली. माझ्या एखादा फोन करीन मनीषा फोन करीन, एखाद्याला भेटायला आली असती. नाही आता लेकराला घेतो आणि निघतो एकटीच. सविता कुठे गेली सविता? आई आता मला आवाज देऊ नका. आता मी माझ्या आईच्या घरी चालली, माझ्या आईसंग भांडण करायसाठी. तुम्हाला मी स्पष्ट सांगून राहिली आई, मी लय जीवारून राहिली आई. तळपायातली आग मस्तकात चालली आई माया. तुम्हाला माहित आहे माझ्या आई बाबांना मला विचारलं नाही, आणि मनीषा एखादी भेटायला आली असती. पाहिलं किती दिवशी साधी सुधी. सविता एवढं राग भरू नको, ती लहान बहीणच होते.
त्याला काही अडचणी असतील. नाही आई, तुम्ही आता काहीच सांगू नका मला. काहीच ऐकत नाही मी आता. खरंच पण मनीषाचं चुकलं, सखूबाईचं बी चुकलं. जरासं सविताले मान द्यायला लागत होता. कोणी लेकी पहिले खराब वाटते. तिचं बिचारीचं मन कुठे येशील म्हणून तर तिला मी बोलून नाही राहिली. सविता, बबली, हे लोणचं ठेवून देतो मी घरात. आई नाही तेवढे भरणी, मी दुसरे भरतो अजून. बापरे, सुषमा बरण्या घरात ठेवून देऊन राहिली का माझ्या धाकानं? पाहि ना, वाटी आणली नाही मी, दे बरं मला लोणचं. सविता काकू आणा ना, मी देतो. बापरे, एवढं मोठं केलंय का गं बबली तू? बाई का हो, माझ्यासाठी आणायला लागत होते. बंटीने आंबे समजलं नाही त्याने काकूसाठी ते आणते म्हणून. सविता, तू आमच्या लोणच्याला टोकू नको, नाही तर असं करतो, पैसे दे आणि एक बरणी घेऊन जाय. पाय पाय, मैत्रिणी एवढी जवळची असून पैसे मागते सुषमा. पाहून घे. आणा काकू, देतो मी वाटेत लोणचं. घे माय, तसं कर. बबली, वाटी भरून देतो. काकू कुत्रा मागा लागेल ना मागच्या सारखं, वाटे भरून देईन तर. देऊन दे बबली, देऊन दे. जाय सुषमा, जाय, नाही तर मी घेऊन देईन बरणी. काय का धाक वाटवायला सुषमाले चली लोणचं घेऊन. काकू जाऊ दे ना, माझ्या घरचं नेत जा तुम्ही, मी वर्षभर पुरत असतो. हा बबली, देत जाय मला, देत जाय. हो काकू. पाहि ना, पाहूनच किती तोंडाला पाणी सुटून राहिलं. किती मस्त लोणचं आहे. बोट धरून चाटून पाहू काय? रोधी रस्ता आहे अजून म्हणतील कोणी सविता किती कावरली आहे वा. मी बोट धरा चाटायले आणि कोण पावा मले. मी बी सविताबाई कुठून आणलं हो लोणचं? आता बाई टोकू नको तू. गंगूबाई, मी आणलं सुषमाच्या घरून, तिच्या सुनीनं घातलं. तुला पाहिजे असेल तर दारातच बसेल आहे, ते घेऊन ये. मी बी वाटप करू राहिली काय हो? वाटपच कायचा, कोणी देते जरासं भाकर सगळं खायसाठी म्हटलं की जाणं देतीन तुले बी. मी नाही हो माय बाई सुटल्यासारखे मागत कोणाले. मागत नाही तर बिचारे विचारतच कायले. त्यासारखे नाही मी लोकांचं भीक मागून खाणारी. कोणाला देत नाही मी आता. काय मी त्याचा स्वयंपाक झाला की नाही झाला तर? गुड्डी, झाला काय स्वयंपाक? करून राहिली. पाय किती घंट्यात यायचा स्वयंपाकच झाला नाही अजून. माहीचा फोन आला, बोलत बसते घंटो असे. काय बोलते बिचारे काय नाही. आई काय बाई हे काय आणलं कुठून? दिसून राहिलं का तुले? लोणचं होई ना. पाय ना किती शौक आहे ते सुषमाच्या सुनीले लोणचं घालायचा. आणि तू बाय, हा बाय आई तुम्हाला सांगतो, नेहमी मला तुम्ही कोणाची उदाहरण देत नका जात जाऊ. नाही तर तुमचं मय लय जोरात भांडण होईन एक दिवस. त्या भांडणांनी मग कोणाचं नुकसान होईन, कोणाचा फायदा होईन मला माहित नाही. लक्षात ठेवा तुम्ही. ते रिकाम्या गोष्टी सांगू नको मला तू. जाय, स्वयंपाक झाला असेल तर तांदूळ मला वाळून जेवतो मी. मला वाटलं हे लोणचं कधी कधी खातो कधी कधी नाही. जाय लवकर जाय. ते मग फायदा नुकसान सांगू नको मला तू. जाय लवकर. लोकांचं भीक मागू आणता खाता, स्वतःच्या घरचं देत ना लोकांले. लोकांचं खाऊ आपलं ना देऊ. जाय लोकांचं लय गोड लागते मला. जाय मग ताटानं वेळे वाळून. लय भूक लागली मला. तसं लोणचं खाता येत नाही. तशी मी रस्त्यानं चाटतच आले लोणचं. कावरल्या वाहनाची कोणती सासू आहे तर सासू म्हणायची लायकीची नाही. नाही नको म्हणू मला सासू, नाही तर कोणती मानतो मला तू. ताटानं पहिले वाळून खंतो का एखादं बोट. बापरे काय टेस्ट आहे. पाहिजे किती कावरली आहे माझी सासू. ते लोणच्यातले बोट चाटू लोणचं खाऊन राहिली. तर मी गमतच पाहून राहिली. आई ताटात घेऊन खा ना, बोट नका चाटू खाऊ. पाय ताटात आणलं काय? पोळी नाही आणली काय? नाही आई पोळी नाही खाला का तुम्हाला? फक्त लोणचंच खा तुम्ही. तुमचा आत्मा शांत होऊ द्या लोणच्यानंच. पोळी नाही खाला का तुम्हाला आज? आण दे, तुझी तमन्नाच पुरी करतो मी. आण भेटलं नाही कधी दारी बांधली कधी, अशी गोष्ट आहे. कधी चांगलं खाल्लंच नाही ना. लोकांच्या घरी भेटते चांगलं, स्वतःच्या घरी करायची काही कुवत नाही. इकडे हो तू, इकडे कोणाची कुवत नाही. आणि काय म्हणून राहिली तू मला? तुमचीच म्हणून राहिली मी. तुमची लायकी नाही आहे घरी चांगलं बनवून खायची. काऊन की तुम्हाला हिंडणं फिरणं कमी पडते. आणि लोकांच्या घरी चांगलं बनवलं हो त्याच्यावर तुमचं मन जाते. आणा ना घरी सामान, घरी करा ना हातानं तुमच्या. लोकांच्या घरचं खायला जाता. पोराच्या नावाची बदनामी करता आणि नवऱ्याच्या नावाची बदनामी करता. काय बदनामी केली मी? सांग लवकर तू. सांग कोणत्या नावाची बदनामी केली मी तर फक्त लोणचं आणलं. तू करत नाहीस म्हणून. आणि कोण नाही करत तू? कर घरी लोणचं. तुला तर सगळं आयता माल पाहिजे इकतचा. तर गांडीली नेटे लागू दे तू घरी.
कोण नाही करत घरी तू? सांग सांग, कोण नाही करत घरी तू? तुम्ही करा ना मग. माय करायचं काय करायचं तुम्हाला नाही करता येत काय? नाही, मला नाही करता येत. तुझ्या हातचं पाहिजे मला. सांग मग, करतो ना तू. आणा सामान इकत. खाऊ नका ते लोणचं. जा सामान आणून दे इकत, सगळं जे जे पाहिजे लोणचं मसाल्यापासून सगळं घेऊन ये. देतो मी तुम्हाला लोणचं करून. तुले काही येत नाही ना? मला माहित आहे ना. साधे पापड कर म्हटलं तुले, पापड तर नाही करता आले. पाकिट आणायला आला ना त्या श्याम्याला इकत. पाहिलं नाही का मी? साधं लोणचं आणलं तर तुझी अंगार झाली व. तुला नाही देऊन राहिली म्हणून. मला माहिती आहे ना तू खाशील म्हणून नाही उष्ट करून टाकलं. आता सांगतो तुला मी, मला गरज बी नाही. आम्ही लय असे लोणचे खायला. तुम्हीच खा तुमचं लोणचं. खालून पडेल गो और काटल्या तोंडाचे. थांबव तू, थांब ना. कोण चालली? थांबतो. काय म्हणता तुम्ही? जाऊ दे, मग लोणचं खराब होऊन जाईल. पहिले लोणचं खाऊन घेतो मी आणि मग त्या संग भांडतो. पानचटली बाई म्हणून तर कोण नादी नाही लागत. खायला जसं भेटते पानचटचं काय करता? जे म्हटलं ते खायला भेटते. तुला काय आहे, तू धुरत बाय खायला, मला माहित आहे. मंडळी या मग सवितासोबत लोणचं खायले. मस्त मागून आणलं लोणचं आहे बरं. घरच्यापेक्षा मागातलं मला गोड लागते सविताले, तुम्हाला बी माहित आहे. आता शांताबाईच्या घरी जाईन मग आंबे घेऊन. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. आज आपण नावं घेऊ. शांताबाईचं काम आपण सविता करीन आज. पुष्पाताई नलगुंडवार, निशा गाडलिंग, जया मालपे, राधा अंकुश सिरसाट, रंजनाताई इंगोले. एका ताईनं कमेंट केली, नाव वैष्णवी ठेवा. ताई तुम्हाला वाईट वाटू नका देऊ. झाबरूच्या मुलीचं ना वैष्णवीच ठेवू आपण. संगीताताई ठाकूर, स्वरा वैराडे अचलपूर. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या सविताच्या परिवाराकडून. पहा मग घेतली का नाही नावं? मंडळी तुम्हाला माहिती आहे ना माझी सासू कशी आहे तर. असू द्या, सुनील काही म्हणू द्या. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. सोडून देऊ नका. तुम्हाला मी एक लोणच्याची वाटी पाठवतो बरं. शांताबाईने म्हटलं जिलेबी पाठवतो, नशीन आली. पण सविताची वाटी घरपोच येईन तुमच्या. बस चटक मटक लोणचं. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. तोपर्यंत सविता लोणचं खाते बरं आणि तुमच्याशी मग उद्याच्या भागात बोलते.